औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये गेल्या सोमवारी मोठा हिंसाचार घडला। याच हिंसाचारानंतर नागपूरमध्ये अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली होती। पण आता नागपुरातलं तणावाचं वातावरण हळूहळू पूर्वपदावर येत आहे। त्यामुळे प्रशासनानं 6 दिवसांनंतर संचारबंदी हटवण्याचा निर्णय घेतला। संचारबंदी हटवल्यानंतर नागपुरातल्या परिस्थितीचा घेतलेला हा आढावा। दुकानांचं शटर उघडलं, कुणी सलूनमध्ये जाऊन दाढी केली तर कुणी खरेदीसाठी बाहेर पडलं। गेले 6 दिवस नागपुरातल्या वेगवेगळ्या भागात असलेली संचारबंदी अखेर 6 दिवसांनी पूर्णपणे उठवण्यात आली। नागपूर शहरामध्ये ज्या 4 पोलीस स्टेशन हद्दीमध्ये संचारबंदी होती ती संचारबंदी पूर्णतः हटवण्यात आलेली आहे। सध्या मी चटणवीस पार्क चौकामध्ये आपण बघू शकतो की हळूहळू दुकानं उघडायला सुरुवात झालेली आहे। आणि आपण जर का बघितलं तर एकंदरीतच या दुकानामध्ये मागच्या 6 दिवसापासून जो लॉक लागलेला होता तो आता व्यापाऱ्यांनी दुकानदारांनी उघडलेला आहे। आपण बघू शकतो की दुकानाचं शटर वर केलं जात आहे। एक आनंदाचं वातावरण आहे। सोमवारी नागपुरात हिंसाचाराची घटना घडली, त्यानंतर नागपूरच्या अनेक भागात पोलीस छावणीचं स्वरूप होतं आणि संचारबंदीही लागू करण्यात आली होती। पण रविवारी दुपारी 3 नंतर संचारबंदी पूर्णपणे हटवल्याचं प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलं। मी सगळी परिस्थिती बघून आज संचारबंदी उठवलेली आहे 3 वाजेपासून आणि सध्या परिस्थिती सामान्य आहे, नॉर्मल आहे आणि आम्ही पाहतोय आमचे सगळे अधिकारी फील्डवर आहे, आम्ही पण फील्डवर आहे, हे सगळं बघतोय आणि सगळ्यांना आवाहन करतोय की कोणी कायदा हातात घेऊ नये। जर काही बोलायचं असलं तर आमचे अधिकारी कर्मचारी रोडवर आहे, पोलीस स्टेशन्समध्ये ते जाऊन सांगू शकतात। मुख्यमंत्री फडणवीसांनीही नागपूरमधलं वातावरण निवळलं असल्याचं जाहीर केलं। परिस्थिती अतिशय शांततापूर्ण आहे, कुठेही त्या ठिकाणी तणाव नाही, सर्व धर्मीय लोक नीट एकत्रितपणे राहत आहेत, त्यामुळे संचारबंदीची आवश्यकता नाही म्हणून ती हटवण्यात आली। 6 दिवसांनी बाजारपेठा उघडल्यानं व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, पण संचारबंदीमुळे व्यापाऱ्यांना मोठं नुकसानही सहन करावं लागलं। आता सध्या तरी शांत आहे वातावरण। अगोदरचा माहोल एकदम गरम होता खूप आणि नेमकं त्या दिवशी माझं दुकान बंद होतं ज्या दिवशी हे सर्व प्रकरण घडलं। अच्छा, किती नुकसान झालं 6 दिवसामध्ये? 6 दिवसामध्ये तर भरपूर नुकसान झालं। एक तर सीझन चालू आहे, ईदचं सीझन आहे, लग्नाचं सीझन आहे, वरून माझ्याकडे काम करणारे ते बिचारे घरी बसले आहेत। नागपुरातली संचारबंदी हटली असली तरी तणावग्रस्त भागांमध्ये अजूनही कडेकोट बंदोबस्त आहे। सशस्त्र जवान रस्त्यावर तैनात आहेत। नागपूर पोलीस या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। संचारबंदी उठली असली तरी जागोजागी पोलिसांचा फौजफाटा हा तैनात असणार आहे आणि सणासुदीच्या दिवसामध्ये नागरिकला त्रास होऊ नये यासाठी नागपूर पोलिसांनी संचारबंदी उठवण्याचा जो निर्णय घेतला त्याचं नागपूरकरांकडून देखील स्वागत केलं जात आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।